आषाढ महिना सुरू झाला की सुरू होतात त्या म्हणजे आकाड पार्ट्या आणि त्यावेळी सगळ्यांचा बेत असतो तो म्हणजे नॉनव्हेजचा. ताईंनी मला खूप कमेंट केलं होतं की काहीतरी वेगळी नॉनव्हेजची अगदी तोंडाला चव आणणारी भन्नाट रेसिपी दाखव. म्हणलं आजची ही मस्त भन्नाट रेसिपी. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता आषाढ महिना सुरू झाल्याने आषाढमध्ये होणाऱ्या बऱ्याच नॉनव्हेजमधली रेसिपी म्हणजे अंड्याची रेसिपी. ती आजची रेसिपी अगदी भन्नाट आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं बघा मी 6 अंडी घेतली होती. आता ही अंडी सुरुवातीला आपण उकडून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. आता इथं मी ही रेसिपी 3 ते 4 लोकांसाठी बनवते म्हणून 6 अंडी घेतलेत. तुम्ही हवं तर त्यापेक्षा जास्त देखील अंडी घेऊ शकता. आता भांड्यामध्ये आपण पाणी घालून ही अंडी आपण उकडून घेणार आहोत. सगळी अंडी आपली घालून झाली की थोडंसं मीठ घालायचं आणि आता झाकण ठेवून ही अंडी उकडून घेऊयात. साधारणपणे 10 ते 12 मिनिटांनंतर माझी ही अंडी उकडून झाली आणि थोडंसं गार झाल्यानंतर आता ही अंडी आपण सोलून घेणार आहोत. सगळी अंडी आपली सोलून झाल्यानंतर आता आपण ही कट करून घेणार आहोत. तर आज आपण तवा अंडा मसाला बनवतोय. त्यासाठी आपण अंड्यासाठी ना अशा पद्धतीने अंडी ही कट करून घेतोय उभ्या आकारामध्ये. तर सगळी जी अंडी आहेत ती मी अगदी अशाच पद्धतीने कट करून घेतली. अंडी कट करून झाल्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवायचा आणि त्यावरती आपण 1 चमचा तेल घालायचं आणि त्यावरती अगदी तव्याच्या कडेनं अशा पद्धतीने अंडी ठेवून ही 2 ते 3 मिनिटं छान अशी फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने अंडी फ्राय केल्यामुळे काय होतं, जो काही आपण मसाला तयार करतो तर तो संपूर्ण अंड्यांना लागतो. त्यामुळे अंडी नेहमी फ्राय करून घ्यायची. अंडी संपूर्ण घालून झाली की पाव चमचा आपण हळद, चिमूटभर लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे हा मसाला आपण अंड्यांना लागतो त्यामुळे अंडी कोरडी कोरडी होत नाहीत. 2 ते 3 मिनिटांनंतर ही अंडी थोडीशी अशा पद्धतीनं हे करून घ्यायची आणि पुन्हा गॅस मध्यम ठेवून फ्राय व्हायला ठेवायची. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे काप, 10 ते 12 लसूण पाकळ्या, भरपूर सारी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून हे मस्त असं हिरवं वाटण आपण वाटून घेणार आहोत. हे वाटण बघा आपलं वाटून तयार झालंय. तोपर्यंत आपली अंडी पण फ्राय झालीत. आता ही अंडी आपण पलटवून घेऊयात. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. अगदी तांबूस करायचे नाहीयेत. ही अंडी काढून घेतली. आता त्याच तव्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं, पाव चमचा इतके जिरे घातले. जिरे छान फुलले गेल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतले होते तर ते घातलेत. आता हे कांदे आपण देखील तेलावरती चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत. ह्या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कांदा, कारण कांद्यामुळेच ह्या रेसिपीला छान चव येते. कांदा भाजताना गॅस मध्यम ठेवायचा जेणेकरून कांदा अगदी मस्त भाजला जातो. थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण घालून घेऊन पुन्हा हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं. हिरव्या वाटणामध्ये वापरलेलं आलं, लसूण, कोथिंबीर हे देखील कच्चे वापरले होते त्यामुळे याचा देखील कच्चेपणा निघून जायला हवा. साधारणपणे 2 ते 3 मिनिटांनंतर हे सगळं परतलं गेलं. यामध्ये पाव चमचा हळद, 1 ते 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातली, 1 चमचा मी धणे पावडर आणि 1 चमचा मी गरम मसाला घातला. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या अखंड पाकळ्या घालायच्या. तवा अंडा मसाल्यामध्ये ना अखंड लसणाचा खूप छान स्वाद येतो. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतोय. मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे. आता अगदी कोरडं मिश्रण तयार झाले त्यामुळे मसाले खाली चिकटू नयेत म्हणून आपण याच्यावरती थोडंसं गरम पाणी घालतोय, ज्यामुळे मसाले अजिबात खाली तळाशी चिकटणार नाहीत आणि अगदी मस्त मसाल्याचा सुगंध देखील येईल. चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याची जी ग्रेव्ही आहे ना ही खूप जास्त टेस्टी लागते. अगदी रोटी, चपाती, भाकरी, नान कशासोबतही छान लागते. सगळं छान मिक्स केलं आणि झाकण ठेवून गॅस मध्यम करून 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं. छान असं तेल सुटले. पुन्हा थोडी घट्ट झाली की पुन्हा थोडंसं गरम पाणी घालायचं. लक्षात ठेवा ही ग्रेव्ही करताना नेहमी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे ना तर्री अगदी छान येते. पुन्हा सगळं बघा मिक्स करून घेतलं. छान तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतलं की ग्रेव्हीची टेस्ट पण खूप छान येते. अगदी मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आणि लसूण पण छान ट्रान्सपरंट झालाय. आता आपण ह्यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालतोय. लिंबाच्या रसामुळे ना ह्याची चव चटपटीत लागते आणि ज्याबरोबर आपण भरपूर हिरवी मिरची आणि लाल तिखट वापरले त्याची चव पण छान बॅलन्स होते. लिंबाचा रस घातला की गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जी अंडी मगाशी फ्राय करून घेतली होती संपूर्ण अंडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत अगदी त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने अरेंज करून घेतोय.
2 ते 3 मिनिटं अशीच अंडी ह्या तव्यावरती ठेवू द्यायची, म्हणजे सगळा मसाला आणि अंड्यांचा फ्लेवर अगदी मस्त होतो. 2 ते 3 मिनिटानंतर ही अंडी आपण पलटवून घेणार आहोत, जेणेकरून दोन्ही बाजूनं अगदी छान असा मसाला कोट होईल. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील. अगदी धाब्यावरती मिळतोय तसाच हा आपला तवा अंडा मसाला तयार झालाय. वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून ही गरमागरम रेसिपी लगेच सर्व्ह करायची. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना, तर नक्कीच तुम्ही अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी तयार होते. आता ही रेसिपी आपण पटकन सर्व्ह करून घेऊयात. तुम्ही ही रेसिपी चपाती, भाकरी, रोटी, नान, पराठा अगदी कशासोबतही सर्व्ह करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याची ग्रेव्ही पण बघा अप्रतिम झाल्याने, लसूण पण आहे ना त्याच्यामुळे चव भन्नाट लागते. तर आजची तुम्हाला ही आषाढ स्पेशल किंवा आकाड स्पेशल ही तवा अंडा मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत